बोल बोल. नमस्कार दर्शक, आपण पाहतात आपले बदलापूर. आता आपण सध्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहोत आणि इथे निवडणुकीचा आयोगाचा आपल्याला भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. दादा नक्की काय सांगणार? होऊन देऊ नका. दुपारपासून आम्ही बघतोय, दुपारपासून बोगस मतदान होतंय, तेव्हा पण तेच करताय. पोलिस बाहेर हाकलताय, आता पण तेच करताय. तुम्ही सुपारी घेतली का? हे सगळ्यांना बाहेर काय बोलणार सकाळपासून इथे बोगस मतदान होतंय. हे विजय इकडे जवळ सकाळपासून बोगस मतदान होतंय. पोलिसांना सांगतोय वारंवार, पोलिस बाहेर हाकलतायत. मेल फिमेल मेलचा वोटिंग फिमेल करून चालली आहे, फिमेलची वोटिंग मेल करून चाललंय. अरे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे तुम्ही काय करताय? हा, तुम्हाला बीजेपी कडून सुपारी भेटलेली आहे का? चला इकडे या. जसं दर्शक आपण पाहतो इथे मतदान जे पेट आहेत ते बघा हातात घेऊन त्याला हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आपल्याला इथे पाहायला मिळतो. आपल्याला प्रशासनाचा भोंगळ कारभार इथे पाहायला मिळतोय. नक्की आपल्याला इथे पाहायला मिळतं जे मतदानाचे ज्या पेट्या आहेत त्या इथे रोडावर ठेवल्या जातात आणि यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळतं. आणि तुम्हीच फक्त इकडचे. पत्रकार नक्की तुम्ही जर पाहता की पत्रकारांना पत्रकारिता सुद्धा केली जाऊन देत नाही. पत्रकारांना सुद्धा हाकलण्यात आम्ही पत्रकारिता दादा सर आम्ही लांबच आहे. हो सर आम्ही लांबच आहे. आम्ही काय सर आम्ही लांब हो आम्ही लांब सर मी लांबच आहे. मी कुठे त्यांच्या जवळ गेले? आता आम्हाला दाखवायला पाहिजे ना हे. हो तेच तर आपण पाहतोय की इथे सर्व मतदानाच्या पेट्या ज्या हातामध्ये घेऊन निवडणूक आयोगाचे तेवढे कर्मचारी ते हातामध्ये पेट्या घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 50 लाख रुपये कॅश पकडले, त्याचं पण तुम्ही बोलले की चला पोलीस स्टेशनला. काय बोलणार? सकाळपासून सर सिल्ली मिस्टेक असं माणूस बाईचा बोगस बदल करून चाललाय. सांगतोय तरी ऐकत नाही. ऐकायला पाहिजे, तुमची ऐकायची सुद्धा क्षमता नाही. जनतेचं जर ऐकत नाही तर तुमचा राहून कशा राजीनामा द्या. दादा काय माहिती त्यांना उमेदवार कोण आहे त्यांना सगळे अरे एवढी जर तुम्हाला खात्री होती तर तुम्ही तेवढे खात्री करायची ना साहेब. काही होतं का त्यावेळी? आता खात्री करणार ना साहेब. सकाळपासून इथं थांबलोय. अरे हो ना, मग आता सकाळपासून 5 मिनिट थांबायचे. बाईकवरती पेटे घेऊन पळून गेले, त्यांना पकडून आणून दिला. अरे ही कुठली पद्धत आहे? सकाळी पण मेलच्या माणसाने फिमेल करतोय, फिमेलचा माणूस मेल वोटिंग करतोय. एवढं सांगू नये आणि पोलिसांना सांगू नये वारंवार की साहेब अशी गोष्ट होतीये, तुम्ही बाहेर जावा. अहो साहेब काय चाललंय? काल पण साहेब 50 लाख रुपये पकडून दिले. सर मी प्रतिनिधी म्हणून सकाळपासून इथं काम करतो, मला पण आतमध्ये होतो आणि हा प्रकार सगळं माझ्या डोळ्यासमोर झाला. सर काय बोलणार? सर वंचित बहुजन आघाडीचे मी शहर संघटक आहो आणि माझी मिसेस वंचित बहुजनाकडून उमेदवार आहे आणि मी प्रतिनिधी म्हणून आहो. सकाळपासून पोलीस आल्याचे आमची मचमच चालू आहे, बाहेर जा. आता पण ज्यावेळेस पेट्या पॅक झाल्या तर मी बोललो गाडीमध्ये गेलं पाहिजे. त्यांची आधी गाडी आली, परत गेली. आता ते चालत पेट्या घेऊन गेले आणि आता त्याच्यानंतर चालत पेट्या घेऊन झाल्यानंतर आता हा प्रकार घडला. एवढा भयानक प्रकार घडला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जो प्रकार घडला नाही तो उल्हासनगर मध्ये घडला. सर नक्कीच आपण हा प्रशासनाचा पुन्हा भोंगळ कारभार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मतदान पेट्या इथल्या दुसऱ्या उमेदवारांचं म्हणणं आहे की मतदार पेट्या हातामध्ये घेऊन चालले होते. आपण पाहतोय की तणाव इथे वाढलेला दिसतोय. काय जरा बंद कर.